काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं आहे रिकॅप. ज्या पण काही गोष्टी आपण करत आहोत, ह्या करणं का आवश्यक आहे? तर यासाठी थोडंसं आपण पुन्हा रिवाइज करूया. राइट? सगळ्यात आधी दिवसाची सुरुवात जी करणार आहोत आपण, राइट? तर त्याच्यासाठी एक एक्सेल शीट पण आहे, ती पण मी शेअर करतो तुमच्याबरोबर. परंतु आपल्याला या गोष्टी रेग्युलर करायच्या आहेत. डेली बेसिस. राइट? हां, पहाटे उठल्यानंतर सर्वप्रथम काय करायचं आहे? 10 रँडम ग्रॅटिट्यूड. 10 रँडम ग्रॅटिट्यूड म्हणजे अ, अशा ग्रॅटिट्यूड की ज्या सहज, स्वाभाविक, झोपेतून उठल्याबरोबर किंवा कुठल्याही क्षणी तुम्हाला जागृत केलं, तरी सुद्धा तुम्ही ते रिअलाईज कराल, राइट? तर अशा 10 ग्रॅटिट्यूड पहाटे उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला व्यक्त करायच्या आहेत. का व्यक्त करायच्या आहेत? कारण ग्रॅटिट्यूड ही एक अशी ॲक्शन किंवा कृती आहे, जी आपली ऊर्जा शक्ती इमिजिएटली हायर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करते, राइट? ज्या क्षणी आपण अंतःकरणापासून एखाद्या व्यक्तीसाठी आभार प्रगट करतो, राइट? आभार प्रगट करतो, त्या क्षणी आपल्या अंतःकरणात किंवा आपल्या अंतःचक्षूमध्ये अंतर्मनामध्ये काही भाव प्रगट व्हायला सुरुवात होतात, राइट? आणि हे भाव कसे असतात? हे भाव आहेत अंतःकरणातून येणारे हे भाव म्हणजेच ग्रॅटिट्यूड म्हणजेच आभार म्हणजेच एखाद्याविषयी धन्यवाद प्रकट करण्याची ही सवय, राईट? आणि म्हणून आपल्याला ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचे आहेत. आता याच्यासाठी अजून एक डॉक्युमेंट आहे, ज्याला सायकोलॉजिकल नीड सुद्धा म्हणतात. तर त्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत. ओके, राईट. तर सर्वात आधी ग्रॅटिट्यूड म्हणजे 10 रँडम ग्रॅटिट्यूड. ओके, जस्ट अ मिनिट. राईट. 10 रँडम ग्रॅटिट्यूड आभार प्रगट करायचे आहेत, हा पहिला नियम. दुसरा नियम मॅजिकल बॉटल टेक्निक. मॅजिकल जे पाणी आपण पिणार आहोत, ह्या पाण्यामध्ये ऊर्जा शक्ती ग्रहण करण्याची क्षमता आहे. आणि प्रत्येक मनुष्य हा काय आहे? हा सुद्धा 80% वॉटर आहे, राईट? 80% वॉटर. आणि म्हणून त्या प्रत्येक व्यक्तीवर याचा प्रभाव चांगल्या प्रकारे पडतो. म्हणून द मॅजिकल वॉटर बॉटल टेक्निक हे सुद्धा आपल्याला दररोज करायचं आहे, राईट? तिसरं महत्वाचं की ज्याला म्हणता येईल वॉकिंग टॉकिंग अफर्मेशन. वॉकिंग टॉकिंगचा अर्थ काय? चालताना, फिरताना, बोलताना जेवढ्या क्षणी तुम्हाला वाटेल किंवा ज्या ज्या क्षणी तुम्हाला काही गोष्टी आठवतील, त्या त्या क्षणी आपल्याला वॉकिंग टॉकिंग अफर्मेशन करायचं आहे. म्हणजे त्यासाठी ज्यांना कुणाला तुम्हाला वाटेल धन्यवाद प्रगट करावं, धन्यवाद व्यक्त करावं, त्या प्रत्येकाला तुम्ही धन्यवाद व्यक्त करू शकता, राईट? वॉकिंग टॉकिंग अफर्मेशन हा एक एक विस्तृत चॅप्टर आपल्या स्वतःमध्ये अर्ध्या अर्ध्या तासाचा सेशन आहे. परंतु मी फक्त हे रिवाइज करतोय. चौथी महत्वाची गोष्ट आहे कॅन्सल टेक्निक. जर चुकून किंवा अनावधानाने अपशब्द किंवा नकारात्मक गोष्टी बोलल्या गेल्या असतील, तर अशा क्षणी आपल्याला काय करायला हवं? कॅन्सल. डिलीट. कारण प्रत्येक गोल्ड पार्टिसिपेंट्स किंवा गोल्ड कमांडो जे व्यक्ती आहेत, त्या प्रत्येकाला बोलल्यानंतर अंतर्मनामध्ये आपोआप ट्रिगर होत जाईल, क्लिक होत जाईल, की मी अनावधानाने हे काय बोललेलो आहे. आणि ज्या क्षणी तुम्हाला हे रिअलाइज होईल, त्या क्षणी तुम्ही त्यावर काय म्हणायला पाहिजे? कॅन्सल. आणि ज्या वेळेस तुम्ही ही कमांड डिलीट कराल, तर अंतर्मनामध्ये सुद्धा त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते होणार नाहीत, राईट? व्हेरी गुड. आणि त्याच्यानंतर डेली मॅजिक प्रॅक्टिस आहे किंवा डबल हॅपीनेस आहे. डबल हॅपीनेसचा अर्थ काय?
ज्या क्षणी जीवनामध्ये आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमचं मनोइच्छित काही कार्य आहे, हे कार्य पूर्ण करायचं आहे, परंतु हे कार्य करताना काही व्यवधान किंवा बाधा किंवा ऑब्स्टॅकल निर्माण झाले, तर त्यावेळेस सर्वप्रथम काय करायचं आहे, तर आहे त्या ऊर्जेतून म्हणजे त्या फ्रिक्वेन्सी मधून बाहेर येण्यासाठी त्याची तक्रार करत बसायचं नाहीये. राइट? तक्रार करत बसू नका. ना व्यक्ती, ना परिस्थिती किंवा वस्तूविषयी. राइट? इवन मग तर मोबाईल जरी असला तरी सुद्धा, हँग जरी होत असेल तरी सुद्धा त्याच्याविषयी तक्रार करू नका. व्यक्तीविषयी तक्रार करू नका. त्या व्यक्तीला ॲक्सेप्ट करा, स्वीकार करा आणि आपल्याला जीवनामध्ये काहीतरी धडा शिकवण्यासाठी हा इन्सिडेंट घडलेला आहे, एवढं अंतर्मनामध्ये ठेवून जस्ट यू हॅव टू वॉक फॉरवर्ड. पुढे चालत राहा. राइट? पुढे चालत राहा याचा अर्थ काय झालं, त्याला क्षमा करा, विसरा, पण वी हॅव टू गो अहेड. राइट? आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीला किंवा वस्तूला, परिस्थितीला जे पण तुमच्या जीवनामध्ये अशा काही बाधा निर्माण करेल, त्यावेळेस काय म्हणायचं? हाऊ वंडरफुल किंवा टाइम फॉर डबल हॅपीनेस. हीच वेळ आहे, आत्ताच ही वेळ आहे, ज्या वेळेस आपल्याला अति आनंदित किंवा अजून आनंदी होणं गरजेचं आहे. राइट? दिस इज व्हॉट कॉल्ड डबल हॅपीनेस. राइट? आणि याच्यानंतर अजून काही गोष्टी आहेत ज्या मी शेअर केलेल्या होत्या प्रत्येक व्यक्तीबरोबर, जे पण कोणी पार्टिसिपेंट झाले होते ग्राफोलॉजीसाठी किंवा ज्यांनी पण काही सेशन अटेंड केलेले आहेत ग्राफोलॉजीचे, तर ही ग्राफोलॉजीची प्रॅक्टिस करणं रेग्युलर गरजेचं आहे. प्लस काल मी 2 गोष्टी सांगितल्या होत्या अजून. 2 पेन तुम्हाला परचेस करायचे आहेत. राइट? ग्रीन कलरचे ग्रीन कलरचे पेन परचेस करायचे आहेत. त्या लक्ष्मी यंत्र एक आपण शिकलो होतो. राइट? लक्ष्मी यंत्र आपण शिकलो होतो. प्लस आपल्या हातावर आपला एंजल नंबर लिहायचा आहे. राइट? एंजल नंबर एंजल नंबर कसा ड्रॉ करायचा, कसा कॅल्क्युलेट करायचा याच्याविषयी पण आपण डिस्कस करूया. त्यानंतर जर इमर्जन्सी फंड निर्माण करायचा असेल किंवा आवश्यक असेल किंवा आकर्षित करायचा असेल, तर त्यासाठी एक नंबर लिहायचा आहे 897. राइट? 897 इथे आणि वरती लिहायचं 15 नंबर, जे तुमच्याकडे लीड जनरेट करेल. राइट? हा, हे कंपल्सरी करायचंय. प्लस काल मी जे यंत्र सांगितलेलं आहे, हे यंत्र सुद्धा प्रत्येकाने ड्रॉ करायचं आहे. प्लस कशाने ड्रॉ करायचंय, तर त्यासाठी ग्रीन कलरचा एक बॉल पेन तुम्हाला परचेस करायचा आहे आणि याच्याने तुम्हाला ड्रॉ करायचंय. किती वेळा करायचंय? 15 टाइम्स. 15 टाइम्स. राइट? 15 वेळा हे करायचं आहे. याच्यानंतर आहे जी न्यूमरोलॉजी किंवा अंकांची फ्रिक्वेन्सी आहे, याच्यासाठी जो तुमचा मोबाईल नंबर आहे, हा मोबाईल नंबर सुद्धा तुमच्या मुलांक, भाग्यांक किंवा एंजल नंबर याला सपोर्ट करणारा असायला हवा. राइट? आणि ती जी सर्व्हिस आहे ती सर्व्हिस सुद्धा प्रोव्हाइड केली जाईल, परंतु त्यासाठी तुम्हाला जगदीश सरांकडे रिक्वेस्ट किंवा रिक्वायरमेंट पाठवावी लागेल. राइट? हे पण एक फार महत्वाचं होतं. याच्याविषयी अजून मी ऑफलाईन जास्त बोलणार आहे. नंतर डिटेलमध्ये बोलू आपण. राइट? ओके, व्हेरी गुड. आता अजून काही महत्वाच्या गोष्टी होत्या ज्या आपण काल शिकलेलो आहोत. वर्ड्स ऑफ ऑनर यामध्ये काय, सर्वात आधी कोच युअर सेल्फ, रिस्पेक्ट कोचिंग. तुम्हाला स्वतः कोचिंग फार महत्वाचं आहे. शिक्षण, प्रशिक्षण फार महत्वाचं आहे. तुम्ही जिथे कुठे आहात, ज्याही क्षेत्रात आहात, परंतु कोचिंग, कोचिंग, कोचिंग किंवा ट्रेनिंग किंवा शिक्षण एक विद्यार्थी बनून आपल्याला आपल्या जीवनामध्ये कायम शिकत राहणं गरजेचं आहे.
यू कांट बिकम कोच, यू कॅनॉट बिकम कोच. तुम्ही कोच बनू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः कोचिंग घेत नाही. राईट? आयदर कोचिंग कुणाकडून घ्यायचं मग? तुम्ही निसर्गाकडून कोचिंग घेऊ शकता, युनिव्हर्स कडून कोचिंग घेऊ शकता, ह्या प्रकृतीकडून कोचिंग घेऊ शकता. जे काही नैसर्गिक निसर्ग आपल्याला शिकवत आहे, शिकवण्याचा प्रयत्न करत आहे, आपल्या आजूबाजूला जी परिस्थिती आहे ती आपल्याला जे काही शिकवण्याचा प्रयत्न करत आहे, ह्या प्रत्येकाकडून आपण धडे, लेसन लर्न केले पाहिजे. राईट? प्रकृती सुद्धा आपल्याला शिकवते. ज्यावेळेस एखादा व्यक्ती प्रकृती विरुद्ध आचरण करतो, त्यावेळेस ती प्रकृती सुद्धा त्याला धडा शिकवते. म्हणजे सर्वप्रथम पनिशमेंट देते. राईट? आणि त्यानंतर धडा शिकायला मिळतो. राईट? म्हणून जिथून कुठून काही शिकायला मिळेल. कोचिंग फार महत्वाचं आहे. दररोज यू हॅव टू स्क्रब इट डाऊन. स्क्रब इट डाऊन म्हणजे काय? तुम्हाला लिखाण करणं गरजेचं आहे. राईट? हा. त्यानंतर सेकंड थिंग महत्वाचं, सर्विंग हे अत्यंत हाय लेवलला असायला हवं. वेअरॅज वी हॅव टू डू दिस फॉर मनी. पैशांसाठी एखादी काही गोष्ट जर तुमची हॉबी असेल, छंद असेल, तर हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. दिस इज व्हॉट यू रिअलाइज, की एखाद्या व्यक्तीला जर छंद असेल, हॉबी असेल, छंद, तर छंद हे तो व्यक्ती स्वतःच्या आनंदासाठी करतो आणि कदाचित त्याच्यात तासनतास तो वाहत जातो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीला पेंटिंग करायचं आहे. राईट? पेंटिंग. तो पेंटिंग करण्यासाठी कदाचित 4-4 तास, 5-5 तास त्यांना त्या पेंट आणि त्या जो बोर्ड आहे त्यांचा, त्याच्या समोर उभं राहावं लागतं. राईट? परंतु ते सुद्धा ते व्यक्ती करतात का? कारण दिस इज व्हॉट देअर हॉबी, छंद, किंवा त्यांचं हृदय त्याला साथ देतं. म्हणून सर्विंग करणं, ज्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही आहात, कोचिंग आहात, गायन आहे किंवा अजून काही गोष्टी आहेत. राईट? वेल्थ कोच आहात, त्या क्षेत्रात बोलताना आपोआप तुम्ही त्या प्रवाहात वाहत जाल, फ्लो मध्ये वाहत जाल आणि त्याच्यातून अंतकरणाला आनंद पण प्राप्त होईल, सर्विंग पण होईल. सर्विंग म्हणजे सेवा होईल. राईट? आणि सेवा सर्वतोपरी आहे. सर्विंग कम्स ॲट द हायेस्ट लेवल. राईट? सर्व्हिस म्हणजे सेवा करणं हे सर्वप्रथम यायला हवं. राईट? आणि कधीही, ओके, त्याच्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट आपण शिकलो होतो किंवा आपण पाहिली होती. तिसरी महत्वाची गोष्ट, की कधीही सर्विंग करा. तुम्ही सर्विंग करा, सेवा करा, जे तुम्हाला योग्य वाटतं, जो तुमचा छंद आहे, हा छंद जोपासा. राईट? जे तुम्हाला करता येईल ते सगळं करा, परंतु पैशांना मध्ये आणू नका. राईट? कधीही असं बोलू नका की मी हे पैशांसाठी करत नाहीये, कारण पहिली गोष्ट तुम्हाला कोणी विचारलं नाही. पण सेकंड थिंग, आपलाच मोठेपणा वाढावा म्हणून बरेचसे व्यक्ती काय म्हणतात, की नाही, मला पैशांशी काही घेणे देणं नाही, फक्त मी माझं सर्विंग, सेवा करायची आहे म्हणून करतो. या दोन्ही गोष्टी जर एकत्रित केल्या तर पैशांच्या अडीअडचणीला सामोरं जावं लागेल. राईट? म्हणजेच तिसरा नियम काय आहे? वी हॅव टू रिस्पेक्ट आवर मनी. रिस्पेक्ट मनी. धनसंपत्तीला आपल्याला काय करावं लागेल? रिस्पेक्ट, आदर द्यावा लागेल. राईट? आणि चौथी गोष्ट आपण शिकलो होतो, की वी हॅव टू प्रोटेक्ट आवर एनर्जी. आपली ऊर्जा शक्ती जी आहे ती आपल्याला प्रोटेक्ट करायची आहे. राईट? ऊर्जा शक्ती आपल्याला प्रोटेक्ट करणं फार महत्वाचं आहे. व्हाईट लाईट एनर्जी आपण केली होती आणि ही सकाळ आणि संध्याकाळ करायची तुमच्या कुटुंबासाठी, पती आणि पत्नी यांच्यासाठी, मुलांसाठी, आप्तस्वकीयांसाठी, आप्तेष्टांसाठी, नातेवाईकांसाठी, मित्रमंडळींसाठी, कलिग्ससाठी, जे पण तुमचे शेजारी आहेत, नेबर्स आहेत, त्यांच्यासाठी, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी जो व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आता उपस्थित आहे, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्याचं भलं व्हावं म्हणून. राईट? व्हाईट लाईट एनर्जी, त्याच्यावर ऊर्जा शक्ती टाकायची आहे. प्लस एक एनर्जीचा बॉल म्हणजे एनर्जीचं एक कवच, एक वलय तुम्हाला इमॅजिन करायचं आहे स्वतःसाठी. राईट? आणि त्या कवचामध्ये, त्या व्हाईट लाईट एनर्जी मध्ये तुम्ही सुरक्षित आहात हे तुम्हाला रिअलाइज करायचं, हे तुम्हाला नोटीस करायचंय.
आणि हे तुम्हाला ऑब्झर्व करायचंय वारंवार. प्लस अशा वेळेस ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला कम्युनिकेशन करायला जाल, कन्व्हिन्स करायला जाल किंवा अ, त्या व्यक्तीला काही गोष्टी समजून सांगण्यासाठी जाल, राईट? याला पर्सुएशन म्हणतात. इंग्लिशमध्ये वर्ड आहे पर्सुएशन, पर्सॉर्डर्स म्हणतात अशा व्यक्तींना. पर्सुएशन ही एक स्किल आहे. ज्या गोष्टी तुम्हा ह्या पृथ्वीवर, इवन ह्या देशात, भारत या राष्ट्रात किंवा राज्यात किंवा खेडेगावात, शहरात, खेडेगावात, जेवढं तुम्ही कुटुंबात जेवढं तुम्ही छोटे 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 करत जाल, तर तेवढं तुम्हाला लक्षात येईल की ऍट द एंड प्रत्येक राष्ट्र हे निर्माण होतं एकेका व्यक्तीपासून, राईट? एक एक व्यक्ती, एकेका व्यक्तीपासून कुटुंब निर्माण होतो, कुटुंबापासून एक वस्ती किंवा गाव तयार होतं. असे गाव एकत्रित येऊन जिल्हा, तालुका, राज्य आणि एक राष्ट्र, राईट? प्रत्येक व्यक्तीला या जीवनामध्ये तुमच्या सभोवताली सुद्धा, तुमच्या कुटुंबामध्ये सुद्धा दोनच गोष्टी पाहिजेत, राईट? दोनच गोष्टी पाहिजेत. ते जे पण काही करत आहेत, आणि हे वी हॅव लर्न दिस, आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकलेलो आहोत आपल्या व्हॉट इज द पर्पज ऑफ युअर लाईफ. तुमचा उद्देश काय आहे, हा एक जो चॅप्टर आहे आपला, हा जो एक सेशन आहे, या सेशन मध्ये आपण ह्या गोष्टी शिकलेलो आहोत, राईट? तर त्यामध्ये ही गोष्ट फार महत्वाची आहे की पर्पज, उद्देश काय आहे. आणि उद्देश दोनच आहेत प्रत्येक गोष्टीचे. प्रत्येक व्यक्ती जे पण काही कार्य करत आहे यामध्ये दोनच गोष्टी आहेत प्रामुख्याने, राईट? कुठल्या गोष्टी आहेत? एक, आय वॉन्ट टू फील इमोशन, म्हणजेच आनंद, राईट? जे पण काही तुम्ही करत आहात, माता भगिनी गृहिणी जर समजा स्वयंपाक जरी करत असतील, तर ह्या स्वयंपाक करण्याचा उद्देश काय आहे? जे ते काही प्रिपेअर करत आहेत, जे व्यंजन ते तयार करत आहेत, हे करण्याचा उद्देश कारण काय आहे? की ते कन्झ्युम केल्यानंतर त्या समोरच्या व्यक्तीने एवढं तर म्हणायला पाहिजे की खरोखर आजचा स्वयंपाक खूप छान झालेला आहे, भोजन खूप छान आहे, राईट? आता हे दोन शब्द बोलल्याने काय होतं? आनंद फील होतो, राईट? आनंद. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आज तो जो पण काही करत आहे, हे करण्यामागे सर्वात आधी प्रथम उद्देश काय असेल? आनंद, हॅपीनेस. आणि आनंद हा प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आहे. आता हा स्वतः एक मोठा चॅप्टर आहे, परंतु आपण याला थोडस शॉर्ट मध्ये डिस्कस करूया. आनंद आणि दुःख, दुःखापासून प्रत्येक व्यक्तीला दूर जायचंय, राईट? दुःख कोणालाही नकोय, कोणालाही नकोय. त्यामुळे ज्याही व्यक्तीला तुम्ही काही गोष्टी कन्व्हिन्स, कम्युनिकेट करायला जाल किंवा त्या व्यक्तीला काही गोष्टी सांगायच्या आहेत, त्यावेळेस सर्वात आधी महत्वाचं काय आहे? तुम्हाला तुमची ऊर्जा शक्ती प्रोटेक्ट करावी लागेल, राईट? तुम्हाला तुमची एनर्जी, ऊर्जा शक्ती प्रोटेक्ट करणं फार महत्वाचं आहे. आणि ज्या वेळेस त्या व्यक्तीला कन्व्हिन्स करून घरी आलेला आहात तुम्ही, राईट? किंवा अजून कुठे असाल, तर असं नको व्हायला की त्यांची जी निगेटिव्हिटी, बिकॉज यू आर कोच, राईट? तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करायचं आहे, तुम्हाला कोचिंग इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे. आणि कोचिंग इंडस्ट्री वन ऑफ द बेस्ट इंडस्ट्री, जिथे व्यक्तीच्या सर्व कलागुणांना वाव मिळतो, त्याची प्रतिभा संपन्न व्हायला मदत होते, त्याच्या स्ट्रॅटेजी तो डिसाइड करू शकतो आणि त्याच्या जीवनाचं निर्माण करू शकतो. बिकॉज यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. तुमच्या भाग्याचे निर्माते तुम्ही स्वतः आहात. म्हणून स्वतःची एनर्जी प्रोटेक्ट करणं फार महत्वाचं आहे, राईट? आता याच्यानंतर एक गोष्ट महत्वाची होती, नेवर कोच. अशा व्यक्तीला कोच करू नका ज्या व्यक्तीचे दरवाजे बंद आहेत, राईट? उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, ही बॉटल आहे माझ्या समोर, राईट? ही बॉटल आहे, मी याच्यामध्ये कितीही पाणी टाकलं किंवा अजून काही पदार्थ टाकण्याचा प्रयत्न केला, तर याच्या आत ते जाणार नाही अनलेस अँड अनटिल मी हे ओपन करत नाही. येस, जोपर्यंत हे ओपन होत नाही तोपर्यंत तुम्ही याच्या आतमध्ये काही एंटर करू शकत नाही. अगदी, अगदी सिमिलर,
जोपर्यंत त्या व्यक्तीचं माइंड ओपन होत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीला काही सांगू शकत नाही. आता माइंड ओपन करण्यासाठी टेक्निक्स आहेत. आता हे जे पण आपण काही कम्युनिकेट करत आहोत, याच्यासाठी काही टेक्निक्स आहेत. तुमचं म्हणणं, मुद्देसूद मांडणं हे महत्वाचं आहे आणि ही टेक्निक प्रत्येक व्यक्तीने शिकणं गरजेचं आहे. राइट? याच्यासाठी व्हेरियस डिफरंट वेज आहेत. काही टेक्निक्स आहेत. काही तुम्हाला स्वतःवर अप्लाय कराव्या लागतील प्रथम. स्वतःची ऊर्जा शक्ती हाय करावी लागेल प्रथम. स्वतःला प्रोटेक्ट करावं लागेल प्रथम. राइट? स्वतःला प्रोटेक्ट करणं महत्वाचं आहे आणि स्वतःच्या ऊर्जा शक्ती प्रोटेक्ट करणं महत्वाचं आहे. स्वतःच्या कुटुंबाला प्रोटेक्ट करणं, सुरक्षा कवच जे तुमच्या अवतीभोवती हवं, जे वलय तुम्हाला प्राप्त करायला हवं, ते महत्वाचं आहे. राइट? आणि म्हणून बऱ्याच वेळा असे पण काही व्यक्ती येतील, की जे म्हणतील, की माझ्या मिस्टरांना समजून सांगा, माझ्या मिसेसला समजून सांगा किंवा विद्यार्थ्यांना, मुलांना समजून सांगा, की अभ्यास करत नाही किंवा त्याला गाईड करा, त्याला कोच करा. राइट? हां, हे कुठल्या क्षणी कोच करायचं आहे? एक आयदर तो व्यक्ती प्रोग्राममध्ये यायला हवा किंवा त्याची स्वतःची तयारी हवी. आई-वडिलांची तयारी असून उपयोग नाही. त्या विद्यार्थ्याची, त्या मुलाची, त्या पर्टिक्युलर व्यक्तीची तयारी असणं गरजेचं आहे. कारण फार महत्वाची गोष्ट आहे 6वी. यू आर नॉट गॉड. तुम्ही परमेश्वर नाहीये. म्हणजे ठीक आहे, आपल्या आतमध्ये ती क्षमता आहे, परंतु यू आर नॉट गॉड, यू आर कोच. राइट? तुम्ही कोच आहात, तुम्ही मीडिएटर आहात, तुम्ही माध्यम आहात. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन, बदल घडविण्यासाठी तुम्ही निवडले गेलेले आहात. तुम्हाला या ब्रह्मांडाने, युनिव्हर्सने निवडलेलं आहे. राइट? तर तुम्ही कोण आहात? यू आर कोच. राइट? आणि ही भावना स्वतःमध्ये नेहमी ग्राउंड टू अर्थ राहणं गरजेचं आहे. ॲट द एनर्जी लेव्हल, ऊर्जा शक्तीच्या लेव्हलला आपण सर्वजण कोण आहोत? वी ऑल आर वन. ऊर्जा शक्तीच्या लेव्हलला आपण सगळेजण एकच आहोत. राइट? ज्या व्यक्तीची जशी ऊर्जा शक्ती असेल तसं तो त्या काही गोष्टी आकर्षित करेल. वी ऑल आर किंवा आपण स्वतः फक्त मीडिएटर आहोत, निमित्त आहोत एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये. माध्यम आहोत. आपण एक साधन आहोत आणि हे कधीही विसरायचं नाही. अनलेस अँड अंटिल तो व्यक्ती बऱ्याच बऱ्याच वेळेस असं होतं, राइट? आता अ, काल एक व्यक्ती मला भेटले. अ, आणि त्यांनी फार जुनी ओळख होती आमची. फार डिस्कशन वगैरे पण झालं. परंतु ते व्यक्ती मला म्हणाले, की "आता मी अनासक्त झालेलो आहे." राइट? आता मी डिटॅच झालेलो आहे. आता मला कशामध्ये मोह नाही, अटॅचमेंट नाही आणि फार मोठे व्यक्ती आहेत ते. आणि ज्यावेळेस डिस्कशन झालं, बऱ्याच वर्षानंतर डिस्कशन झालं. डिस्कशन झाल्यानंतर अ, मी विचारलं, "आता तुम्ही कुठे जाणार आहात?" त्यानंतर ते म्हणाले, "आता मी स्मोकिंग करणार आहे." मग मी त्यांना प्रश्न विचारला, तर तुम्ही जर डिटॅच झालेला आहात सगळ्यांपासून, तर व्यसनाधीन होणं ही अटॅचमेंट आहे. राइट? कशाशी तरी तुमचा मोह अजून आहे. कशाशी मोह आहे? ज्या फीलिंग आहेत. कुठल्या फीलिंग आहेत? जे त्या ॲडिक्शन एखाद्या व्यक्तीला जर व्यसनांचं ॲडिक्शन झालेलं आहे, तर त्या व्यक्तीला त्या वस्तू, त्या पदार्थामध्ये ॲडिक्शन किंवा अटॅचमेंट झालेली आहे. त्याचं व्यसन आणि अटॅचमेंट म्हणजे आसक्ती निर्माण झालेली आहे. मग तुम्ही अनासक्त कसं काय होऊ शकता? राइट? आणि बरेच व्यक्ती मोबाईलला अटॅच झालेले आहेत. याच्यामध्ये त्यांची आसक्ती निर्माण झालेली आहे किंवा अजून वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बरं ठीक आहे. आसक्ती असणं चुकीचं नाहीये. परंतु ती आसक्ती कुठल्या क्षेत्रात आहे आणि तुम्हाला त्याच्यातून काय रिटर्नमध्ये मिळत आहे. राइट? बोलणं खूप सोपं आहे. बोलायला कोणीही बोलू शकतं. काल अजून एका मी व्यक्तीला भेटलो, ज्यांच्याशी डिस्कशन आणि चर्चा झाली. विपश्यना करणं, करायला पाहिजे. विपश्यना सर्वांनी केली पाहिजे. मेडिटेशन केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. हे बोलणं खूप सोपं आहे. हे स्वतः त्यांनी एक्सेप्ट केलं आणि कारण मी काही व्यक्तींना भेटल्यानंतर त्यासाठी इन्स्पायर करतो, की तुमच्या जीवनामध्ये विपश्यना करा, मेडिटेशन करा किंवा अजून काही गोष्टी करा. परंतु
ते म्हणतात हे बोलणं खूप सोपं आहे, पण प्रत्यक्ष कृती करणं, आचरणात आणणं याला ऍक्शन फ्रिक्वेन्सी म्हणतात. ही गोष्ट फार महत्वाची आहे आणि ती गोष्ट करत नाहीत. राईट? आणि म्हणून ही प्रत्येक व्यक्तीने कोचिंग मध्ये आल्यानंतर आसक्त, अनासक्त हे जे काही तुम्ही करत आहात, पण त्यावेळी जर कोणी तुमच्या समोर आलं, तर त्या व्यक्तीला तुम्हाला गाईड करायचंय. तुम्ही मीडिएटर आहात. तुम्ही देव नाही. राईट? वी ऍट द एनर्जी लेवल वी ऑल आर वन. राईट? आणि ही गोष्ट कायम स्मरणात ठेवणं गरजेचं आहे. राईट? आणि आपल्याला क्लॅरिटी असणं फार महत्वाचं आहे. क्लॅरिटी, क्लॅरिटी. आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे प्राप्त करायचं आहे त्याच्यासाठी क्लॅरिटी महत्वाची आहे. आणि याच्यासाठी मी काल एक गोष्ट शेअर केली होती. दोन पद्धती आहेत जीवनामध्ये क्लॅरिटी आणण्यासाठी, किंवा एखादा व्यक्ती जो कोणी आपल्या कोर्समध्ये पार्टिसिपेशन करत आहे त्याच्यासाठी सुद्धा. एक आहे प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड. प्रॉब्लेम, आता सध्या त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या अडीअडचणी किंवा समस्या आहेत, तर त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी काही व्यक्ती तयार असतात. राईट? आणि अशा व्यक्तींना सुद्धा चार्जेस तेवढेच आहेत. परंतु हे टेम्पररी आहे. त्यांची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी पुन्हा एकदा सेट होईल. आणि जी फ्रिक्वेन्सी आता सेट झालेली आहे त्याच फ्रिक्वेन्सी प्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडेल. राईट? याला म्हणायचं प्रॉब्लेम सॉल्विंग. आणि दुसरी गोष्ट आहे त्यांच्या जीवनामध्ये गोल अचिव्हिंग फ्रिक्वेन्सी. गोल, त्यांचं ध्येय, त्यांचं स्वप्न, ते जे अचीव करायचं आहे, गोल प्राप्त करायचं आहे, याला काय म्हणायचं? लाईफची ब्ल्यू प्रिंट. ब्ल्यू प्रिंट, ब्ल्यू प्रिंट म्हणजे काय? की एखादं घर जर उभं करायचं असेल, कन्स्ट्रक्शन करायचं आहे, तर ते घर कन्स्ट्रक्ट करत असताना त्याच्या सर्वात आधी ब्ल्यू प्रिंट काढली जाते. तशी तुमच्या जीवनाची ब्ल्यू प्रिंट आहे का? आणि ही ब्ल्यू प्रिंट निर्माण करायची असेल तरी सुद्धा, ही ब्ल्यू प्रिंट जर निर्माण करायची असेल तरी सुद्धा तुम्हाला काय काम करावं लागेल? तुम्हाला त्याच्यावर कार्य करणं गरजेचं आहे. राईट? ती ब्लूप्रिंट निर्माण करण्यासाठी तुम्हाला त्याच्यावर कार्य करणं गरजेचं आहे. आणि ही ब्लूप्रिंट निर्माण करून हवी आहे का? हा सुद्धा प्रश्न तुम्ही विचारू शकता. त्या जो कोणी व्यक्ती आहे, पार्टिसिपेंट्स आहेत, त्यांना ही गोष्ट फार महत्वाची. एक तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. आज एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. कदाचित 10 दिवसासाठी रिलीफ मिळेल. 15व्या दिवशी पुन्हा काहीतरी नवीन चॅलेंज, नवीन ऑब्स्टॅकल किंवा नवीन समस्या निर्माण होईल. प्रॉब्लेम सॉल्विंग व्यक्तींच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी घडतात. राईट? परंतु एक गोष्ट अशी आहे की जर ब्ल्यू प्रिंट असेल तर प्रॉब्लेम येतील आणि जातील सुद्धा. परंतु तुम्हाला नंतर रिअलाइज होईल की आता माझी फ्रिक्वेन्सी हायर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करत आहे. हायर, everything is made up of energy and energy is made up of vibration frequency. Right? आणि energy cannot be destroyed, energy cannot be created, it only transform from one form to another form. ऊर्जा शक्ती निर्माण करता येत नाही, नष्ट करता येत नाही, तिचं फक्त रूपांतरण होतं. आणि चौथी महत्वाची गोष्ट, वेर अट्रॅक्शन मॅचेस फ्रिक्वेन्सी, मॅचेस अट्रॅक्शन हॅपन. फ्रिक्वेन्सी, जिथे फ्रिक्वेन्सी मॅच होते तिथे अट्रॅक्शन निर्माण होतं. आज काही कारणास्तव तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एखादी फ्रिक्वेन्सी निर्माण केलेली आहे, परंतु प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि तुम्ही पुन्हा आपल्या बॅक टू पॅव्हेलियन म्हणजे जुन्या रुटीन मध्ये गेलेला आहात, तर काय होईल? चान्सेस आहे, ऑपॉर्च्युनिटी आहे, संधी आहे की पुन्हा ते प्रॉब्लेम जीवनात येतील. म्हणून ब्ल्यू प्रिंट वर काम करणं गरजेचं आहे. राईट? आणि जे कोणी व्यक्ती तुमच्याकडे येतील, ठीक आहे, आता ही कोचिंगची तुमची जर्नी आहे, यात्रा आहे. या यात्रेमध्ये तुम्ही जस्ट आता एंटर केलेला आहे, सुरुवात केलेली आहे. राईट? तुम्ही सुरुवात केलेली आहे या यात्रेमध्ये, ह्या जर्नीमध्ये तुम्ही सुरुवात केलेली आहे. परंतु ऑलवेज यू हॅव टू बी हॉलो लाईक अ पाईप. याचा अर्थ काय होतो? पाईप कसा असतो? पाईप ज्यामध्ये आपण इकडनं फुंकलं तर तिकडनं हवा बाहेर जाते.
राईट? किंवा पाणी टाकलं तर तिकडनं पाणी, याला हॉलो पाईप म्हणतात, पोकळ. राईट? तर नेहमी नेहमी ही गोष्ट कायम स्मरणात ठेवा, की एखादा व्यक्ती की त्याच्या जीवनामध्ये ज्या अडी-अडचणी आणि समस्या आहेत, या तुमच्या व्यक्तिगत लेव्हलला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू नका. तुमच्या तुमच्या जीवनात जे झालं होतं, तेच त्या व्यक्तीच्या जीवनात घडेल किंवा व्हायला हवं असं प्रोजेक्ट नाही करायचं. तर याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलाच्या बेसवर त्या व्यक्तीला तुम्ही मदत करायची आहे. राइट? बी हॉलो लाइक अ पाईप. आणि जर तुम्ही असं कराल, तर जेन्युइनली म्हणजे खरोखर फॉर्म्युला अनुसार तुम्ही त्या व्यक्तीची मदत करत आहात. राइट? आणि आपल्याला सर्व्ह करायचंय. आपल्या स्वतःच्या इगोला सर्व्ह नाही करायचं. राइट? इगो म्हणजे काय? अहमपणा. आणि इगो कुठे येतो? हां, इगो येतो आपल्या नाभी चक्रामध्ये. राइट? ज्यामध्ये इम्पोर्टन्स फील होतं ना, तिथे इगो येतो. आणि ज्या व्यक्तीचा जेवढा इगो मोठा, तितकं त्याचं पर्सनल लाईफमध्ये, पर्सनल रिलेशनमध्ये डिस्टर्बन्स येतात. राइट? तर ह्या गोष्टी आपण काल शिकलो, काल पाहिलं. आणि सर्वात महत्त्वाचं, याच्याबरोबर आपल्याला काही अफर्मेशन करायचे आहेत. राइट? अफर्मेशन. काय अफर्मेशन करायचे आहेत? टुडे इज, हां, आज महिन्याची 30 तारीख आहे. टुडे इज द 30th ऑफ द मंथ अँड ॲज पर लास्ट मंथ, आज महिन्याची 30 तारीख आहे. मागच्या महिन्याप्रमाणे याही महिन्यामध्ये मी 1,00,000 रुपये आनंदाने आणि अगदी सुलभतेने अर्निंग केलेलं आहे. आय अर्न 1,00,000 rupees or 20 lakh rupees net profit per month easily and happily. असं अफर्मेशन प्रत्येकाला बोलणं गरजेचं आहे. राईट? आता तुम्हाला किती रुपये कमवायचे आहेत हे तुमच्यावर आहे. कोणाला 50,000, 25,000, 20,000, 1,00,000 रुपीज ॲज पर युअर कन्व्हिनियन्स. राईट? परंतु त्यासाठी ऊर्जा शक्ती हाय लेवलला व्हायब्रेट करणं गरजेचं आहे. तुम्ही सगळ्या जगाला फसवू शकता किंवा कुठलाही व्यक्ती, कोणीही व्यक्ती जो आहे ना, तो कुणालाही फसवू शकतो. परंतु ब्रह्मांडाला आणि युनिवर्सला नाही फसवू शकत. राइट? आप अपने आप को धोखा दे सकते हो, लेकिन कुदरत को कभी भी धोखा नहीं दे सकते. कारण निसर्ग खूप पॉवरफुल आहे. राइट? जो निर्माता आहे, निर्मिती निर्मात्याला काय करेल, काय हानी पोहोचू शकेल, काय फसवू शकेल, काय त्रास देईल, किंवा काय धोका देईल, किंवा काय फसवेल, खोटं काय बोलेल, नाही बोलू शकत, नाही करू शकत. कारण तुम्हाला निर्माण करणारा सर्वतोपरी सर्व ज्ञाता आहे. ही सृष्टी सुद्धा हे त्याचंच रंगमंच आहे, त्याचाच खेळ आहे. इथे बोलणारा तोच, ऐकणारा पण तोच आहे. राइट? एक व्यक्ती होते, फार मोठे व्यक्ती आहेत, प्रतिष्ठित गाव म्हणजे स्थानिक आहेत इथले, रावेत मधले. राइट? जिथे करोडो रुपयाची इंडस्ट्री, करोडो रुपयाचे व्यवहार किंवा रिअल इस्टेट व्यवहार होतात अशा ठिकाणी. इस्कॉन मंदिर आहे तिथे. रावेतमध्येच इस्कॉन हरे कृष्णा, अ, भगवान श्रीकृष्णांचं मंदिर आहे. तर तिथे हा व्यक्ती आल्यानंतर बाहेरूनच यांनी प्रणाम केलं. गेटच्या बाहेरून प्रणाम केलं. पहाटेची गोष्ट 7 किंवा सकाळची गोष्ट 7 वाजले असतील. तर एक प्रभुजी तिथे उभे होते. प्रभुजी इन द सेन्स तिथले संन्यासी. तर ते त्यांना म्हणाले, की की "प्रभुजी आतमध्ये चला, भगवंताचं दर्शन घ्या. आता मंगल आरती किंवा आरती झालेली आहे. 7ची एक आरती असते. ती पण आरती झालेली आहे. चला मंदिरात चला. तुम्हाला दर्शन होईल." कारण मंदिर पूर्ण वेळ ओपन नसतं. ठराविक वेळेसच ओपन असतं. भगवंताचं दर्शन, विग्रह पूजा जी आहे, ते ठराविक वेळेच असते. तर ते म्हणाले, "चला दर्शन घ्या. भगवंताचं अ, स नामस्मरण करूया किंवा दर्शन घ्या. आतमध्ये मंदिरात चला." तर ते व्यक्ती म्हणाले, "नाही, मी नाही येऊ शकत." हे म्हटले, "का नाही येऊ शकत? तुम्ही येऊ शकता. सगळ्यांना अलाऊ आहे." तर ते म्हणाले, "नाही, मी काल रात्री असा काही पदार्थ खाल्लाय, थोडक्यात मी घाण खाल्ली." असं.
राईट. म्हणजे याला एक शब्द आहे, वशाट, किंवा थोडक्यात मांसाहार. राईट. मी नाही येऊ शकत, मी नॉन व्हेजिटेरियन कन्झ्युम केलेलं आहे. त्यावेळेस ते प्रभूजी म्हणाले, याच्याने परमेश्वराला काही फरक नाही पडत, तुम्ही काय खाल्लेलं आहे किंवा काय नाही खाल्लेलं आहे. राईट. परमेश्वर हा ऊर्जा शक्तीचा तेजपुंज भंडार आहे. परमेश्वराला काय फरक पडेल तुमच्या खाण्याने किंवा न खाण्याने? निर्माण करता तर तोच आहे. त्याने चॉईस, सदसद विवेक बुद्धी तुम्हाला दिलेली आहे, काय निवडायचे काय नाही निवडायचे. राईट. तर भगवंताला फरक नाही पडत, पण तुम्हाला मात्र फरक पडेल. म्हणजे भगवंत प्युअर आहे, प्युअर एनर्जी आहे. आणि अशा थोडक्यात सूर्यदेवा समान अग्नीचा एक तेजपुंज, प्रकाशपुंज, जो या पूर्ण अ, आकाशगंगेला किंवा ही जी सूर्यमाला आहे त्याला प्रकाशित करतो. राईट. त्याच्याने जीवन आहे ह्या सृष्टीमध्ये. तर त्या सूर्य देवतेला किंवा तेजपुंजाला किंवा अग्नीच्या प्रकाशाला त्यांना काही फरक नाही पडत, त्याच्यामध्ये जे पण काही जाईल ते भस्म होऊन जाईल. राईट. तसं व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या पण काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या भस्मसात होतात ज्यावेळेस तो प्रकृती समोर जातो. राईट. आणि ते आपल्याला करायचं आहे. कायम लक्षात ठेवा, भगवंताला काही फरक नाही पडत. हा, तुम्ही जे पण काही करत आहात किंवा नाही करत आहात, तुमच्या स्पर्शाने भगवंताला खरोखर काही फरक नाही पडत, परंतु आपल्याला मात्र पडतो. आणि म्हणून आपण ती प्रेयर करणं, प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. राईट. ओके. आता इथपर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टी रिवाइज केल्या होत्या. आणि आता जे पण तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार अर्निंग करायचं आहे, ते अर्निंगचं तुम्हाला रिपिटेशन करावं लागेल. राईट. सगळेजण तयार आहात हे करण्यासाठी, आणि स्वतःला ते रिपिटेशन करणं गरजेचं आहे, की तुम्ही जे पण काही तुम्हाला अर्निंग करायचं आहे ती क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. राईट. दररोज करायचं आहे हे, दररोज, एव्हरी डे यू हॅव टू डू दिस. एव्हरी डे, प्रत्येक दिवशी तुम्हाला याचं स्मरण करायचं आहे. राईट. सर्वजण इथे उपस्थित आहेत का? ज्यांना शक्य आहे त्यांनी थोडस व्हिडिओ ऑन करा. चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवा सर्वप्रथम. राईट. हास्य कसं ठेवायचं? स्वतःची गाल पकडा असे, लहान बालकासारखं करा. कुची 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 कुची, आले 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 आले. करा करा, दोन्ही हात पकडा, असे गाल पकडा. चब्बी बेबी करा. येस. हा. दिवसातून 2-3 वेळा असं करत जावा. जिथे कुठे जागा मिळेल ना, आरशासमोर जायचं आणि उभं राहायचं, म्हणायचं, आले आले बाळा, कसा आहेस तू? राईट. हा. असं करणं गरजेचं आहे. का करायचंय असं? लहान बालकाप्रमाणे, बालक का हृदय लेके समय के महापुरुष के पास जाओगे तब ज्ञान मिलेगा, असं भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं आहे. आणि गुरु महाराज याच्यावर वर्णन करतात. राईट. आतापर्यंत मी ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत समजल्या का तुम्हाला? हे थोडस रिवाइज केलंय आपण. राईट. हा. आणि काल मी अजून एक प्रयोग सांगितलाय. हा प्रयोग ठेवायचा. झोप येत असेल तर काय करायचं? मिरची. कळालं? एक मिरची खिशात ठेवायची. बाकी काही ठेवतात लोक, पण तुम्ही काय ठेवायचं? पर्स मध्ये. काय ठेवायचं? मिरची. राईट. आणि अशाच वेळेस झोप येते, ज्यावेळेस हृदयाला आल्हादित वातावरण मिळतं. सिरियल बघताना झोप नाही येणार. टीव्ही सिरियल पाहताना झोप येणार नाही. गप्पा गोष्टी करताना झोप येणार नाही. परंतु जिथे कुठे तुम्ही शांतपणे एकाग्र चित्त व्हाल, तिथे मात्र तुम्हाला झोप येण्याचे चान्सेस सर्वात जास्त आहेत. राईट. आणि अशा ठिकाणी काय करावं लागेल मग? मिरचीचा प्रयोग करावा लागेल. राईट. ओके. व्हेरी गुड. इथे आपण हा सेशन पहिल्यांदा स्टॉप करूया.